पुणे विद्यापीठामध्ये आणि या पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या प्रशासकीय इमारतीबाहेर जे आहे ते शेकडो विद्यार्थी जे आहेत आंदोलन करताना दिसून येत आहेत आणि हे विद्यार्थी जे आहेत शेकडोंच्या संख्येने ह्यांना येऊ दिलं जात नव्हतं आणि कुठेतरी बॅरिकेड्सवर चढून आणि हे आतमध्ये आलेत आणि कुलगुरूंच्या प्रशासकीय इमारतीसमोर ते आंदोलन करतायत। कीप ऑन कॅरी ऑन अशा मागण्या त्यांना दिसत आहेत। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून। आंदोलन करताय इकडे शेकडोंच्या संख्येने तुम्ही बसलात, नेमकी काय तुमची मागणी आहे? आमच्या एक्झामचे पेपर चेकिंगमध्ये घोटाळे झाल्यामुळे आम्हाला एक वर्ष इयर डाऊन होण्यापेक्षा आम्हाला री एक्झाम नसतं, सप्लिमेंटरी एक्झाम होण्याबद्दल आम्ही एवढं ह्याच्या निदर्शाबद्दल आम्ही आंदोलन करतोय। एका मुलांना ग्रेस मार्क हॅशटॅग मार्क भेटलेले आहेत। आत्ता पेपरवरून मागच्या 2024 पॅटर्ननुसार पेपर चेक होऊन त्यांना पास केलेलं आहे आणि आम्हाला आत्ता पास होऊन आम्हाला पेपर आत्ता होऊन आत्ता फेल केलेला आहे। आम्ही त्याबद्दल कसं करायचं हे आमची मागणी आहे, दुसरं काही नाही। तर हे विद्यार्थी जे आहेत आता कुठेतरी थोडे लांब गेलेले पाहायला मिळतात। त्यांना कुठे थोडंसं लांब जाऊन ते आंदोलन करण्याचा इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते आलेले आहेत। मात्र या विद्यार्थ्यांची दखल ही कुलगुरूंकडून घेतली जात नाहीये अशा प्रकारचे आरोप होत आहेत। त्यांच्याशी बघूयात की किती विद्यार्थी एकूण या आंदोलनात जवळपास सहभागी झालेत आणि काय तुमची नेमकी मागणी आणि पेपर फुटीच्या बाबतीत नेमकं काय घडलं? आम्हाला कॅरी ऑन पाहिजे। आम्ही ना पेपर चेकिंग टाकून पण आमचे विषय निघत नाही। आमचा चेक नाही झालेला हा पेपर, दोन पेजेस या पेपर मध्ये चेकच नाही झालेले। आमचे मार्क पण आमचे 500 रुपये भरून पण विषय निघत नाही आमचे। बॅकलॉग किती असतात आणि त्याचे रीचेकिंगचे पैसे वगैरे किती घेतले? एका सब्जेक्ट मागे 500 रुपये घेतात रीचेकिंगचे। फोटो कॉपी मागवायला 230 रुपये आणि आम्ही टाकून पण आमचे असे रिझल्ट लागतात, निघत नाही सब्जेक्ट आमचे पण आणि चेक पण नाही होते असेच पेपर। किती सब्जेक्ट आहेत ते बॅक ठेवले जातात? म्हणजे काही संख्या वगैरे आहे का काही? नाही, ते 22 क्रेडिटचा क्रायटेरिया आहे। ते 22 क्रेडिट नाही भरलं तर त्या वर्षात वायडे होतं आणि फर्स्ट इयरचा बॅक नाही निघला तर थर्ड इयरला जाता येत नाही म्हणून वायडे होतं। म्हणून त्यासाठी प्रोटेस्ट चाललंय हे की फर्स्ट इयरचा बॅक आहे मुलांचा 1-1, 2-2 बॅक आहेत, त्यांना पुढच्या वर्गात जाता येत नाहीये आणि युनिव्हर्सिटीची चूक आहे। असे 1-1, 2-2 बॅक राहतात कारण यांनी पेपर चेक केलेले नाही। 2-2 पेजेस 3-3 पेजेस असे चेकच नाही झालेले। माझ्याकडे फोटोकॉपी पण आहेत। आणि कुलगुरूंनी याबाबतीची काही मागणी करता आंदोलन? हा, 8 तारखेलाही केली ती मागणी, काही रिस्पॉन्स नाहीये, आज पण नाहीये। आज तुमच्यातले काही लोक वरती भेटायला गेलेले आहेत पण अजूनही काही निकाल आलेला नाही आलेला। तर मग जर त्यांनी याची दखल नाही घेतली तर पुढचं काय असेल? कशा प्रकारचं आंदोलन असेल किंवा आणि उपोषणाला बसणार आहे। जो पण आम्हाला काही येत नाहीत, आपलं कॅरियर भेटत नाही तो पण आम्ही जाणार नाही। सगळ्या विद्यार्थ्यांची साथ आहे की आम्हाला या गोष्टीसाठी करू आपण, कारण आमच्या 1 वर्षाचा प्रश्न आहे आणि अभ्यास करून पण विषय राहतात, असं पेपरच चेक होत नाही म्हणल्यावर कसं? तर या विद्यार्थ्यांकडून जे आहे पेपर रीचेकिंगला टाकून चेक होत नसल्याचे आरोप केले जात आहेत। प्रत्येक पेपरला रीचेकिंगसाठी हे विद्यार्थी 500 रुपये देतात, मात्र त्यांच्याकडे फोटोसहित प्रूफ असल्याचं बोललं जातं आहे। आमचे पेपर चेक होत नाहीत आणि या सगळ्यामुळे आमचं वर्ष वाया जाऊ शकतं आणि या सगळ्याची दखल कुलगुरूंनी घेतली पाहिजे अशा प्रकारची मागणी ते करत आहेत। पुण्याहून आकांक्षा यादव, सिविक मिरर।